नमस्कार व्ह्यूअर्स, तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या चॅनल आयकॉनिक एज्युकेशन 7 बिलियनवर। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी विषय भूगोल यामधील पहिला चॅप्टर स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ यामधील क्वेश्चन आन्सर अगदी सोप्या भाषेमध्ये पाहणार आहोत। तर चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। यामध्ये पहिला प्रश्न, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। पृथ्वीच्या परिवलनास 24 तासाचा कालावधी लागतो। एका तासामध्ये पृथ्वीवरील 15 रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात। पृथ्वीवरील कोणत्याही दोन ठिकाणच्या स्थानिक वेळेतील फरक समजण्यासाठी आंतरराष्ट्रीय वाररेषेनुसार बदल करावे लागतात। तिसरा प्रश्न आहे, कोणत्याही दोन लगतच्या रेखावृत्ताच्या स्थानिक वेळेमध्ये 4 मिनिटाचा फरक असतो। त्यानंतरचा प्रश्न आहे, भौगोलिक कारणे लिहा। स्थानिक वेळ मध्यान्हावरून निश्चित केली जाते। तर या प्रश्नाचं उत्तर आहे, सूर्योदयानंतर जसजसा सूर्य आकाशात वर सरकतो तसतशी आपली सावली लहान होत जाते। सर्वसाधारणपणे मध्यान्हाच्या वेळी सावलीची लांबी सर्वात कमी असते। मध्योत्तर काळामध्ये सूर्य क्षितिजाकडे सरकल्यामुळे सायंकाळपर्यंत पुन्हा आपली सावली लांब होत जाते आणि मध्यान्ह वेळ एका रेखावृत्तावर म्हणजे उत्तर ध्रुव वृत्तापर्यंत दक्षिण ध्रुव वृत्तापर्यंत सर्वत्र सारखी असते। एखाद्या ठिकाणच्या संदर्भात आकाशातील स्थानावरून ठरविण्यात आलेली वेळ म्हणजे त्या वेळची स्थानिक वेळ। त्यानंतर ग्रीनिच येथील स्थानिक वेळ जागतिक प्रमाण वेळ। तर ग्रीनिच शहराजवळून जाणारे रेखावृत्त हे मूळ रेखावृत्त म्हणजे 0 डिग्री रेखावृत्त आहे, म्हणून ग्रीनिच येथील स्थानिक वेळ जागतिक प्रमाण वेळ म्हणून मानली जाते। त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील प्रमाण वेळ 82-30 पूर्व रेखावृत्तावरील स्थानिक वेळेनुसार निश्चित केली आहे। तर या प्रश्नाचं उत्तर राहील, उत्तर प्रदेशाच्या राज्यातील अलाहाबाद जवळील मिर्झापूर शहरावरून जाणारे 82 आणि 30 पूर्व हे रेखावृत्त भारताच्या रेखावृत्तीय विस्ताराच्या संदर्भाने देशाच्या मध्यभागी आहे। या रेखावृत्ताची स्थानिक वेळ भारताची प्रमाण वेळ म्हणून निवडली गेली आहे। या रेखावृत्तानुसार सूर्य मध्यान्ह स्थितीमध्ये आला म्हणजे भारतातील सर्व ठिकाणी दुपारचे 12 वाजले असे मानले जाते। नंतर म्हणून भारताची प्रमाण वेळ 82 आणि 30 पूर्व रेखावृत्तावरील स्थानिक वेळेनुसार निश्चित केली आहे। कॅनडा या देशात 6 वेगवेगळ्या प्रमाणवेळा आहेत। तर या प्रश्नाचं उत्तर आहे, सर्वसाधारणपणे 2 तासाच्या फरकापेक्षा जास्त रेखावृत्तीय विस्तार असलेल्या देशासाठी एक प्रमाणवेळ मानली जाते, परंतु त्यापेक्षा जास्त रेखावृत्तीय विस्तार असल्यास तेथे एकच प्रमाणवेळ मानणे सोयीचे नसते। कॅनडाचा पूर्व पश्चिम रेखावृत्तीय विस्तार खूपच मोठा असल्याने एकच प्रमाणवेळ मानणे सोयीचे होत नाही, म्हणून कॅनडा येथे सर्वसाधारणपणे 6 वेगवेगळे प्रमाणवेळ आहेत। त्यानंतर थोडक्यात उत्तर लिहा। 60 डिग्री पूर्व रेखावृत्तावर दुपारचे 12 वाजले असतील तर 30 डिग्री पश्चिम रेखावृत्तावर किती वाजले असतील ते स्पष्ट करा। कोणत्याही रेखावृत्ताच्या पूर्वेकडील रेखावृत्तावरील वेळ पुढे असते तर पश्चिमेकडील रेखावृत्तावरील वेळ मागे असते। पूर्वेकडील पश्चिमेकडे अंतर कमी होत जाते, म्हणून 60 डिग्री पूर्व रेखावृत्तावर दुपारचे 12 वाजले असतील तर 30 डिग्री पश्चिम रेखावृत्तावर रात्रीचे 3 वाजलेले असतील। त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे, एखाद्या प्रदेशाची प्रमाणवेळ कशी निश्चित केली जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, देशाच्या सर्वसाधारण मध्यवर्ती ठिकाणावरून जाणाऱ्या रेखावृत्ताची स्थानिक वेळ ही प्रमाणभूत मानवण्यात आलेली आहे, ती त्या देशाची प्रमाणवेळ म्हणून निवडली जाते। त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे, ब्राझीलमध्ये साओ पावलो येथील फुटबॉल सामना भारतातील प्रमाण वेळेनुसार सकाळी 6 वाजता सुरू झाला, तेव्हा साओ पावलो येथील स्थानिक वेळ काय असेल ते स्पष्ट करा। तर या प्रश्नाचं उत्तर राहील, तेव्हा साओ पावलो येथील स्थानिक वेळ ही आधीच्या दिवसाच्या रात्रीचे 9:30 वाजलेले असतील। त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे, तो म्हणजेच मूळ रेखावृत्तावर 21 जून रोजी रात्रीचे 10 वाजले तेव्हा अ या ठिकाणी वेळ आणि दिनांक कोष्टकात लिहा। जसं ठिकाण आहे, 120 पूर्व 22 जून संध्याकाळचे 6, 160 पश्चिम 20 जून रात्रीचे 1, 60 पूर्व 22 जून दुपारचे 2। खालीलपैकी वेगवेगळ्या स्थिती या ठिकाणी कोणकोणत्या आकृतीमध्ये दिसून येतात ते आकृती खाली चौकटीत लिहा। जसं पहिल्या आकृतीमध्ये लिहिता येईल आपल्याला मध्यरात्र, नंतर दुसऱ्या आकृतीमध्ये सूर्यास्त, तिसऱ्या याच्यामध्ये सूर्योदय आणि नंतर आहे मध्यान्ह। तर अशा पद्धतीने आपण पहिल्या पाठाचे प्रश्न उत्तर पाहिलेले आहे। तसेच मी वेगवेगळ्या विषयाचे सुद्धा व्हिडिओ बनवलेले आहे, ज्याची प्लेलिस्ट तुम्हाला चॅनलच्या लोगोवर क्लिक केल्यानंतर मिळेल, तर तिथून तुम्ही ते व्हिडिओ पाहून घ्या। तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।